नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण, वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता: रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क: 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. नवउद्योजक कार्यशाळेचे समाजसेवक अनंत घाणे यांच्या हस्ते उद्घाटन. घाटघर इको सिटी येथे स्वप्नपूर्ती फाउंडेशन यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या नवउद्योजक कार्यशाळेचं उद्घाटन समाजसेवक अनंत महादू घाणे यांच्या हस्ते उत्साहात पार पडलं. या कार्यक्रमात स्वप्नपूर्ती फाउंडेशनचे संस्थापक सचिन काकडे सर, सामाजिक कार्यकर्ते बाजीराव संगभोर, देविदास खडके, सुनील पवार, उपसरपंच बांडे, वाघमोडे सर, सोडणार सर तसेच प्रशिक्षक काकडे सर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी घाटघर, साम्रद, शिंगणवाडी, उडदावणे आदी परिसरातील प्रशिक्षणार्थी लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात देविदास खडके, बाजीराव संगभोर, उपसरपंच बांडे, सोडणार सर, सचिन काकडे व प्रशिक्षक काकडे सर यांनी मनोगत व्यक्त करताना नवउद्योजक प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केलं. या 2 दिवसीय कार्यशाळेत केंद्र व राज्य शासनाच्या विविध उद्योग व रोजगार योजनांची सविस्तर माहिती प्रशिक्षणार्थींना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. समाजसेवक अनंत महादू घाणे यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की समाजातील तळागाळातील घटकांपर्यंत व्यवसायाची संधी व शासनाच्या योजना पोहोचवणे हाच आमचा उद्देश आहे. या भागात होत असलेली ही 3री कार्यशाळा असून त्याचा लाभ जास्तीत जास्त गरजू लाभार्थ्यांना व्हावा. आपले विचार मांडताना त्यांनी सांगितलं की स्वप्नपूर्ती फाउंडेशन ही संस्था समाजातील दुर्लभ घटकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. नवउद्योजकांनी स्वतः पुढाकार घेऊन प्रशिक्षणात सहभागी व्हावे. विविध बँक व शासकीय योजनांच्या माध्यमातून भांडवल उभारणी करून स्वतःचा व्यवसाय पर्यटकांच्या दृष्टिकोनातून वाढवावा असे आवाहन त्यांनी केलं. तसेच बचत गटातील महिला, नवतरुणी या संधीचा लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबियांच्या आर्थिक प्रगतीसह पुढील पिढीसाठी शिक्षण विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन ठेवत उज्ज्वल भविष्य घडवावे असा संदेश यावेळी देण्यात आला. माझे सर्व उद्योजक आणि ज्यांना स्वप्नपूर्ती फाउंडेशन युवा नेतृत्व आणि त्यांच्या स्वप्नामध्ये जे साकारतंय ते असं सचिन काकडे सर, आणि ते मुळात प्राध्यापक आहेत आणि त्यांचे वडील केंद्र प्रमुख म्हणून ते रिटायर झाले आणि फॅमिली पण म्हणजे मंडळी पण कुठेतरी सर्व्हिसला आहेत त्यांच्या. आणि त्यांनी आतापर्यंत आपल्या आदिवासी भागामध्ये तरुण युवकांना, महिलांना, बचत गटांना जे नवउद्योजक म्हणून ट्रेनिंग देण्याचं त्यांच्या मनापासून काम करत आहेत. हे त्यांच्या कामाची कंस न करता यापुढेही त्यांनी आमच्या आदिवासी भागात नव्हे तर महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी ग्रामीण भागात जाऊन उद्योजक बनावं असे मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि ह्याही पुढे जाऊन सांगतो की आमचे जे सहकारी आहेत बाजीराव सर, सुनील पवार, विक्रम काळे असतील, आपले उपसरपंच बांडे सर असतील, आपले साम्राज्य सर्व उद्योजक असतील जे आज ट्रेनिंग घेणार आहेत, या सर्वांच्या माध्यमातून सांगतो तुम्हाला जिथं अडचण येईल, बँकेत असो, आदिवासी विभागात असो, तहसील कचेरीमध्ये असो, कलेक्टर कचेरीमध्ये असो, BDO ऑफिसमध्ये असो, रस्त्यांपासून वैयक्तिक लाभापर्यंत, वैयक्तिक लाभापासून सामाजिक कार्यापर्यंत जिथं तुम्हाला अडचण भासेल तिथं आम्हाला नक्कीच कॉल करा. आम्ही तुमच्यासाठी सदैव तत्पर आहोत. आम्ही वसा घेतला टाकणार नाही आणि तो वसा पुढे नेण्याचं काम तुमच्या माध्यमातून होणार आहे. तुम्ही जेवढं सहकार्य कराल तेवढं आम्ही तुम्हाला शासनाच्या योजना देण्याचं काम नक्कीच या सर्वांना करू.
यासाठी कुठंतरी संघटनेची, कुठंतरी संस्थांची आपल्याला गरज असते. आता सर मगाशी म्हटलंय का आपल्याला गरीब मुलांना कोणती तरी पुस्तकं देऊन कुठंतरी न्यायचंय. माझं स्वप्न आहे सर का एखादी अशी संस्था आणा, एकाच असं कोणी आम्हाला आदिवासी भागामध्ये कोणी डोनर असतील, संस्था असतील. मी काके सरना बोललोय, सचिनला बोललोय. आता ते सचिन घेणं नाव चांगलं वाटत नाही, ते प्रोफेसर आहे, तर त्यांना बोललोय का कुठंतरी आमच्या मुलांना, शालेय विद्यार्थ्यांना, 11वी ते 12वी मुलांना जर आपल्याकडून काही संस्थांमार्फत उद्योगांच्या प्राथमिक माहितीसाठी, त्यांचं स्किल पुढे नेण्यासाठी आपल्याला कुठेतरी कार्य करायचंय. आणि ते कार्य करत असताना मुलांना छोटी भेट का होईना पुस्तकाच्या स्वरूपामध्ये ती द्यावी. लोक ब्लँकेट वाटतात, थंडीचा बचाव होतो सर, पण ज्ञानाची जर पुस्तकं वाटले तर मला वाटतं आमच्या 11वी 12वीच्या पिढ्या नक्कीच पुढं विज्ञानाचा दृष्टिकोन घेऊन मोठे शास्त्रज्ञ बनतील, मोठे उद्योजक बनतील, मोठे व्यावसायिक बनून महाराष्ट्राला नव्हे तर भारताला पुढे नेण्याची ताकद आमच्या आदिवासी भागातील तरुण नक्कीच पुढे नेतील. कालच एक बातमी बघितली, मला वेळ नाही वाटला, का आपल्या मुलांचा जो सत्कार राजूरमध्ये झाला, MPSC UPSC पास झालेले विद्यार्थी आहेत आपले. आपण कुठं कमी नाही आदिवासी, आपण कुठं कमी नाही आदिवासी, पण आपला नुकंड आपल्याला पुढे येऊन देत नाही. आपला मीपणा कुठंतरी बाजूला ठेवा, अहंकार बाजूला ठेवा. नक्कीच तुम्ही MPSC UPSC करून पुढं तुमच्या मुलांना नेण्याचं काम नक्कीच तुम्ही कराल, असे मी सर्वांना विनंती करतो. आपल्या पाल्यांना जपा, आपल्या पाल्यांना पुढे नेण्यासाठी शैक्षणिक दृष्टिकोन ठेवून त्यांना कुठंतरी MBBS करा, कुठं इंजिनियर करा, कुठं CA बनवा, कुठं ऍग्रीला पाठवा, ऍग्रिकल्चर मध्ये गेले पाहिजे. प्रत्येक ठिकाणी विज्ञानाच्या दृष्टिकोनातून आपण पुढे पोहोचलं पाहिजे. निसर्ग आपल्याला भरभरून देतोय पण आपण घेत नाही, ही सर्वात वाईट परिस्थिती आपल्याकडे. निसर्ग खूप आपल्याला देतोय, विज्ञानातून पण निसर्ग शिकवतोय. पशुपक्ष्यातून आपण टुरिझम जास्त करू शकतो, असं नाही की आपण काहीच करू शकत नाही. आपल्याकडे पाणी तेवढं मुबलक आहे, टुरिझम वाढवण्यासाठी आपण पशुपक्ष्यांची इकडं जर वसाहत तयार केली तर आपण वन्यजीव अभयारण्याला नक्की विनंती करणार आहे. आणि त्या अभयारण्य जे आर्यपो आहेत, गावी साहेब सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांना आपल्याला जे हॉल उपलब्ध करून देत आहेत, ते पाटील साहेब यांचं मी या ठिकाणी आवर्जून उल्लेख करून त्यांचंही मी अभिनंदन करतो. यापुढेही आपल्याला त्यांचं सहकार्य मिळालं पाहिजे, या दृष्टिकोनातून आपण त्यांच्याकडे नेहमी सतत आग्रह मागणी करणार आहोत. तर हा दृष्टिकोन पुढे नेत असताना तुम्हाला जिथे जिथे अडचणी येतील, तुमच्या मला वाटते जवळजवळ 70 ते 75% जणांना माहीत असत का आपण माझ्या कामाची प्रशासन दखल घेऊन बरेच ठिकाणी आपण कामं केलेली आहेत. तुमचे साम्राज्य गाडी असेल, रतनवाडची गाडी असेल, तुमचे खड्ड्यावरील काम असेल, मला वाटतं रिंग रोडचे सर्वात जास्त कामांचा मी आढावा घेऊन काम चांगल्या पद्धतीने मार्गी लावलेलं आहे. आता याच्यात ते तुम्हाला किती लोकांना माहीत नाही का प्रत्येक ठिकाणी घरकुलाचे प्रश्न असतील, तुमचे पिओकडचे शेपटीचे घर असतील, नवउद्योजक म्हणून ज्यांनी गिरणीसाठी, ज्यांनी किराणासाठी जे काही प्रकरण केले ते काढून देण्याचं काम मी बरेच ठिकाणी केलेलं आहे. आता आपले बांडे सरांना एक अडचण आली होती, आता सहज आता आठवलं म्हणून बोलतो, तर त्यांनी नुसता फोन केला, मी वाटत नव्हतं त्यांना, बरोबर ना, नुसता फोन केला होता, तर असं अडचण आहे माझ्यावर, असं तिथं ते पण काम